दुर्घटना ही सांगून होत नाही. ते कधी कुठे कशी होईल ते पण सांगता येत नाही. त्याला कुणीतरी कारणीभूत असू शकतं, पण त्या व्यक्तीला दोष देण्यापेक्षा मी समजते की चूक माझी पण होती. गाडी मी ओव्हर कॉन्फिडंटनी बाहेर काढायला नको होती. कारण की माझ्याजवळ जिम्मेदारी होती. 3 लेकरं माझे बसले होते. ह्या सगळ्याचा जीव होता. त्या टायमाला सुचलं नाही. पण एक होतं मात्र की गाडीची जास्त दुखापत झाली नाही. त्यासोबतच आतमनच्या कोणालाच काही जाणवलेलं नाही. कारण की गाडी खरंच खूप चांगली आहे. तुम्ही जर कुठल्या चांगल्या ट्रस्टेड ब्रँडवर नुकतीच गाडी घ्यायचा विचार करत असाल तर स्कोडाबद्दल एक वेळा विचार नक्की करा. कारण की गाडी खूप जबरदस्त आहे. आतमनच्या लोकांना माहिती पण नाही पडलं की बाहेर एवढं काही झालं आहे. म्हणजे किती सेफ गाडी असेल हे विचार करा. आम्ही 5 जण सुखरूप आलो आमच्या गावाला कळंबला. कळंबवरून मग आम्हाला एक काका म्हणते की तुम्हाला 4 टायर बदलावं लागेल. म्हटलं आता 4ची नौबत आली आहे. त्यानंतर आम्ही यवतमाळच्या दिशेनं निघालो. यवतमाळला कुठे आम्हाला टायरची अलाइनमेंट करून मिळेल आणि एक प्रॉपर टायर कुठे मिळेल याच्यासाठी आम्ही शोधाशोध केली. काय सांगू तुम्हाला, गुगल काही कामात पडलं नाही. एकही दुकान त्यांनी व्यवस्थित दाखवलं नाही. जे दाखवलं ते बंद होतं. त्यासोबतच आम्ही जे स्टेपनी टायर वापरला होता तो MRFचा टायर होता. MRFचा टायर लावून आम्ही हे 40-50च्या स्पीडनी गाडी इथपर्यंत आणली. आणि स्टेपनीचा पण टायर खूप चांगला होता, पण आपण तेवढा त्याच्यावर प्रेशर टाकू शकत नाही. त्यानंतर कालचे झालेले टायरची दुखापत तुम्हाला दाखवते. त्याला किती दुखापत झाली होती. त्याचं लिटरली तो खूप घासला गेला होता म्हणून पूर्ण टायरच फुटला. हे टायर ट्यूबलेस असतात पण त्याच्यामुळे ट्यूबचा काही भानगड नसते. बरं झालं ना, मोठी दुर्घटना होण्यापेक्षा वाचला. नंतर मग ह्या टायर घेतला आणि टायर लावण्याचं, टायर अलाइनमेंट करण्याचं आणि चांगलं फिटिंग करून देण्याचं दुकानही दिसत नव्हतं. खूप थकलो होतो आम्ही. आमच्या एकदम रोडच्या टोकापर्यंत आल्यानंतर आम्हाला हे दुकान दिसलं, जिथे आम्ही आमच्या टायरची चांगल्या पद्धतीने त्यांनी पूर्ण टायर काढले. त्याची पूर्ण हवा चेक केली. त्याची बॅलन्सिंग करून घेतली त्यांनी की त्याचे बॅलन्स कसं आहे. त्यानंतर मी तुम्हाला ह्या गाडीचा हे दाखवत आहे की गाडीचे टायर नसल्यावर गाडी कशी दिसते. त्यासोबतच त्यांनी मग पूर्ण 4ही टायरचे अलाइनमेंट बरोबर करून घेतले. त्यासोबतच त्यांनी ज्यांचे जे इक्विपमेंट्स आहेत ते खूप चांगले होते आणि त्याच्यामध्ये त्यांच्याजवळ एक असा सॉफ्टवेअर होता की जे प्रत्येक गाडीचं अलाइनमेंट आणि टायरचं प्रेशर वगैरे सगळं चेक करून देण्यासाठी त्यांच्या जवळ मशिनरीज होत्या. त्यासोबतच मी तुम्हाला सांगते की हे खरं तर आम्हाला हे दुकान शोधायला खूप कठीण गेलं. बरेच जण म्हणतात की या लाईनी नाही, या लाईनी नाही, पण माहीत कोणालाच नसतं है ना, म्हणून शोधावं लागतं. तर शेवटला मी तुम्हाला यांचा ॲड्रेस पण दिला आहे. आता कदाचित तुम्हाला कधी प्रॉब्लेम आला आणि तुम्हाला यवतमाळमध्ये असं दुकान पाहिजे जिथे तुमच्या चांगल्या ब्रँडच्या गाड्या आहे आणि त्याच्यात तुम्हाला अलाइनमेंट करणं गरजेचं आहे गाडीचे आणि सगळं व्यवस्थित करून तुम्हाला पाहिजे असं प्रत्येक आपल्या गाडीनुसार, तर तुम्हाला या दुकानाला भेट द्यायला जायला पाहिजे असं मला वाटतं. हा माझा एक्सपिरियन्स आहे. त्यासोबतच आज मला असं वाटत होतं की माझ्या मागं राहूकेतू शनी आहे की काय, ह्या गड्ड्यात मी पडता राहिली. आता मग काय म्हणा. त्याने गाडीची पूर्ण चेकिंग केली. 2 वेळा चेक केल्यानंतर गाडी इथे आणून लावली आणि फिक्स केले पूर्ण 4ही टायर. खरं तर काम खूप चांगलं आहे या मुलांचं आणि त्यासोबतच खूप लवकर आम्हाला हे गाडी दिली त्यांनी. तर त्यांनी सगळं काम करून दिल्यानंतर थोडा वेळ तर लागतोच. अर्धा घंटा आमचा गेला, अर्धा तास, बट काम खूप परफेक्ट झालं असं मला वाटते. पण रोडवर तुम्ही एखाद्या ठिकाणी तुम्ही जात आहे, कुठे बसत आहे, प्लीज रोड ब्लॉक करू नका. तुमच्या ब्लॉक करण्यामुळे कोणाचा तरी जीव धोक्यात जाऊ शकते याची निदान डोक्यामध्ये खंत असू द्या. आता आमचा जो छोटा ॲक्सिडेंट झाला आहे हा मोठा पण होऊ शकत होता है ना, याची जीवितहानी पण होऊ शकत होती. म्हणून अशी हानी आता चूक मी माझी ॲक्सेप्ट केली, याचा मतलब माझी चूक होती असं नाही. पाणी येत नव्हता तरी तो व्यक्ती पुरा मधात बसला होता. टोल प्लाझा त्यांनी ब्लॉक करून टाकलेलं होतं. मला वाटलं माझ्या पहिलेची गाडी गेली तर माझी पण निघणार, पण तसं काही झालं नाही. ती गाडी छोटी होती, आपली गाडी मोठी होती, त्याच्यामुळे ती थोडी गफलतच झाली. मुळात सांगायचं कारण हे की प्लीज तुम्ही कुठे बाहेर जात आहे तर तुम्ही स्वतःसोबत दुसऱ्याचा जीव धोक्यात टाकू नका. अशा पद्धतीने त्यांनी कॉम्प्युटरवर स्कोडा सिलेक्ट केल्यानंतर त्यांनी पूर्ण टायरचे प्रेशर चेक केले, लाईटिंग चेक केली, कुठे काय कसं प्रेशर पाहिजे पूर्ण कॉम्प्युटरनीच ते ऑपरेट करून पूर्ण व्हील अलाइनमेंट त्यांनी व्यवस्थित करून घेतले आणि जे व्हायचे होते ते त्यांनी मग स्वतः टाईट वगैरे करून घेतले. म्हणजे काम अतिशय परफेक्ट आणि अतिशय योग्य तुम्ही म्हणू शकता. आणि खरं तर तुम्हाला हे दुकान म्हणजे आम्हाला तर सापडायला खूप कठीण गेलं होतं. संडेच्या दिवशी यवतमाळमध्ये कुठलं दुकान तुम्हाला टायर चेंज करून भेटेल, टायरची अलाइनमेंट व्यवस्थित करून भेटेल आणि परफेक्ट कसं भेटेल, कुठे भेटेल
तर हे तुम्हाला शेवटपर्यंत पाहावं लागेल, जेणेकरून तुम्हाला दुकानाचं नाव माहिती पडेल. कारण की मी दुकानाचं नाव खरं सांगते ना, मी पण विसरलेली आहे सध्याच्या कंडिशनला. होप यू अंडरस्टँड. बोलता बोलता असं काही खरं सांगितलं तर माणसाने थोडं थांबूनच जावं त्या व्हिडिओवर, आणि बाकीचे पण व्हिडिओ चेकआउट करावा. आणि मला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. स्पीड या दुकानाचं नाव आहे. नक्कीच तुमच्या कधी गाडीत असं काही प्रॉब्लेम झाला तर तुम्ही इथे येऊन हे दुरुस्ती करू शकता. आणि त्यासोबतच इथे व्हील अलाइनमेंटसुद्धा करून मिळते. आणि त्यासोबत इथची सर्विस पण छान आहे. यवतमाळमध्ये हे तर बेस्ट दुकान मला वाटलं. तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नक्की जाऊन व्हिजिट करू शकता. कधी तुमच्या गाडीला कधी टायरची दुखापत झाली आहे तर तुम्ही तुमचे अलाइनमेंट चेक करून घेणं अतिशय गरजेचं आहे. नक्कीच तुम्ही जाऊन तिथे व्हिजिट करू शकता. थँक्यू सो मच. आणि हो, सेफ ड्राईव्ह.